तर चला इकडे लक्ष द्या. मागच्या तासाला आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स पाहिला. हा टॉपिक आपण कंप्लीट केला आहे. जवळजवळ माझ्या माहितीनुसार 14-15 व्हिडिओ लेक्चर आपण त्याच्यामध्ये पाहिले. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला लोअर ॲनिमलमधलं रिप्रोडक्शन आणि ह्युमन रिप्रोडक्शन पाहिजे होतं. तर हा टॉपिक आपण ऑलरेडी लॉकडाऊनच्या अगोदरही कंप्लीट केलेला आहे. त्याच्यानंतरही मी तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स पाठवलेले आहेत. आपल्याला एक तिसरा टॉपिक पुढचा पाहायचा आहे, तो म्हणजे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. जुन्या सिलेबसमध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स आणि क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स असे दोन टॉपिक त्यांनी काय केले, एकत्र केले. आता हा जो टॉपिक आहे, टॉपिकचं नाव आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. आपल्याला अगोदर काय करायचं आहे, या टॉपिकचा इंट्रोडक्टरी पार्ट पाहायचा आहे. मग याच्यामध्ये इनहेरिटन्स म्हणजे नेमकं काय हे आपल्याला पाहायचंय, व्हेरिएशन म्हणजे नेमकं काय हे पाहायचंय, आणि व्हेरिएशनचा इव्होल्युशन मध्ये रोल काय हे आपल्याला पाहायचंय. इकडे बघा, रिप्रोडक्शन मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की सी as far as introductory part is concerned, first we will discuss the introduction of this topic. See, here we can say continuity of life. Continuity of life. Continuity of life याला आपण perpetuation of species असं सुद्धा म्हणतो. याला आपण वंश सातत्य टिकवणे म्हणतो. Continuity of life from generation to generation. From generation to generation is possible. Is possible due to reproduction. Is possible due to reproduction. आता same continuity किंवा perpetuation of species is possible only and only due to the process of reproduction. म्हणजे ज्याला आपण सातत्य टिकवणे म्हणतो. याचं कारण आपण पाहिलं होतं की एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅज फिक्स्ड लाईफ स्पॅन. प्रत्येकाचा एक ठराविक लाईफ स्पॅन आहे, आणि लाईफ स्पॅन संपला का त्या ऑर्गॅनिझमची काय होते, डेथ होते. काय होते, डेथ होते. आणि रिप्रोडक्शन ही अशी प्रोसेस आहे, काही काय करते, नवीन जीव जन्माला घालते. काय करते, नवीन जीव जन्माला घालते. आपण म्हणतो का नाही, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम अर्थ सरफेस वरती आलाय तो दोन गोष्टीसाठी. हे लक्षात घ्या बरं. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ते तुम्ही असो, मी असो, किंवा आपल्या आजूबाजूला असणारे कॅट असेल, डॉग असेल, रॅट असेल, बॅट असेल, कुठलाही लिव्हिंग ॲनिमल अर्थ सरफेस वरती दोनच गोष्टीसाठी आलाय. एक म्हणजे त्याला सर्वाइव्ह व्हायचंय, सर्वायवल, आणि दुसरं म्हणजे त्याला रिप्रोड्यूस करायचंय, म्हणजे त्याला रिप्रोडक्शन करायचंय, त्याला नवीन जीव जन्माला घालायचा आहे. आणि त्याला नवीन जीव कशासाठी जन्माला घालायचा आहे, तर टू मेंटेन कंटिन्युटी ऑफ लाईफ फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. फ्रॉम जनरेशन. आता रिप्रोडक्शनचे आपण दोन टाइप्स पाहिले होते. एक पाहिला असेक्सुअल रिप्रोडक्शन आणि दुसरा पाहिला सेक्सुअल रिप्रोडक्शन. दुसरा कुठला पाहिला, सेक्सुअल रिप्रोडक्शन. दोन्ही मध्ये आपण फरक काय पाहिला होता की सेम व्हेन वी टॉक्स अबाउट असेक्सुअल अँड सेक्सुअल रिप्रोडक्शन अँड सेक्सुअल रिप्रोडक्शन. असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमेट्स तयार होत आहेत, अजिबात नाही. म्हणजे इथे गॅमेट तयार होत नाहीत, एकमेकाला फ्यूज होत नाही. सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होते, गॅमेट्स तयार होत आहेत, एकमेकाला फ्यूज होत आहेत. असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये पॅरेंट एकच आहे. सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये पॅरेंट्स दोन आहेत, मेल पॅरेंट, फिमेल पॅरेंट. दुसरी गोष्ट, असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये फक्त मायटोसिस होईल. सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये मायटोसिस आणि मिओसिस दोन्ही होत आहेत. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये जे काही इंडिव्हिज्युअल तयार होत आहे हे एकमेकाची झेरॉक्स कॉपी आहे. हे एकमेकाशी आयडेंटिकल आहे. काय, एकमेकाशी आयडेंटिकल आहे.
कारण देर इज नो मिक्सिंग ऑफ कॅरेक्टर. पॅरेंट एकच आहे ना, देर इज नो मिक्सिंग. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जर पाहिलं तर सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय, देर इज मिक्सिंग ऑफ कॅरेक्टर. म्हणजे न्यूली प्रोड्युस्ड ऑफस्प्रिंग दे आर नॉट आयडेंटिकल टू ईच अदर, दे आर नॉट झेरॉक्स कॉपी ऑफ ईच अदर. दुसरी गोष्ट, इन असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये नवीन जीव जन्माला आला की पॅरेंट इज लॉस्ट. पॅरेंट इज लॉस्ट. पॅरेंट इज नॉट लेफ्ट बिहाइंड. पाठीमागे पॅरेंट शिल्लक राहत नाही. एक अमिबा आहे, त्यानं 2 डॉटर अमिबा तयार केले. अमिबानं 2 डॉटर अमिबा तयार केले, पॅरेंट अमिबा गायब. पॅरेंट अमिबा काय झाला, गायब. मी तुम्हाला सांगितलं सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये तसं नाही. मम्मीनं जन्माला घातलं, मम्मी गायब झाली, मूल जन्मल्यानंतर असं झालंय का, नाही. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय, पॅरेंट जिथल्या तिथे आहे. तर मूळ मुद्दा लक्षात आला की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करतोय, रिप्रोडक्शन करतोय, नवीन जीव जन्माला घालतोय आणि त्याचा एकमेव उद्देश काय आहे, ते म्हणजे कंटिन्युटी ऑफ लाईफ फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. देन नेक्स्ट पॉइंट, that is say all organisms inherits traits from parents and in turn transfer them to next generation. In turn transfer them to next generation. आता इथं यांचं म्हणणं काय की ऑल ऑर्गॅनिझम दे इनहेरिट मीन्स रिसीव्ह, ट्रेट्स मीन्स दॅट इज कॉल्ड ॲज कॅरेक्टर. प्रत्येक ऑर्गॅनिझम त्याच्या पॅरेंट कडनं काय करतो, स्पेसिफिक कॅरेक्टर रिसीव्ह करतो आणि हेच कॅरेक्टर काय होतात, पुढच्या पिढीकडे इनहेरिट होत आहेत, पुढच्या पिढीकडे ट्रान्समिट होत आहे, पुढच्या पिढीकडे ट्रान्समिट होत आहे. and that is why say therefore offsprings resembles to their parents. Offspring resembles to their parents as well as among themselves. आता एक लक्ष द्या, हा इंट्रोडक्टरी पार्ट व्यवस्थित समजून घ्या, त्याशिवाय आपल्याला या टॉपिक मध्ये पुढे जाता येईल. आता दुसरा मुद्दा, पहिला मुद्दा आपण पाहिला की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस होतोय. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं रिप्रोडक्शन होतोय कशासाठी, तर त्याला कंटिन्युटी ऑफ लाईफ काय करायचं, मेंटेन करायचं. तुम्हाला माहिती आहे की जर एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं रिप्रोडक्शन झालं नाही तर ती पर्टिक्युलर स्पेसिस काय होईल, एक्सटिंक्ट होईल, दुर्मिळ होईल. जसं डायनासोर दुर्मिळ झाला तसं. दुसरा मुद्दा काय पाहिला आपण की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करतो, त्याच्या पॅरेंट कडनं कॅरेक्टर इनहेरिट करतो, रिसीव्ह करतो आणि इन टर्न इट आल्सो ट्रान्समिट ट्रेट्स ऑफ कॅरेक्टर टू दी नेक्स्ट जनरेशन. म्हणजे पॅरेंट कडनं तो कॅरेक्टर इनहेरिट करतोय, रिसीव्ह करतो आणि त्याचे जे काही कॅरेक्टर आहेत ते काय करतो, जेव्हा तो नवीन जीव जन्माला घालेल तेव्हा तो पुढच्या पिढीकडे इनहेरिट करतोय, पुढच्या पिढीकडे ट्रान्समिट करतोय. म्हणून काय म्हणतो आपण, देअरफॉर ऑफस्प्रिंग रिसेम्बल्स टू देअर पॅरेंट्स. बघा, आपल्याकडे आई वडिलांचे गुणधर्म आपल्यामध्ये बरोबर आहे की नाही. आई वडिलांचे गुणधर्म मुलामध्ये उतरत आहेत, परिणामी काय होते, मूल त्याच्या आई वडिलांसारखं दिसते. ऑफस्प्रिंग रिसेम्बल्स देअर पॅरेंट्स. का, तर त्यांचे कॅरेक्टर काय झाले, मुलामध्ये, बरोबर आहे की. आणि एकाच आई वडिलांच्या मुलामध्ये सुद्धा काय रिसेम्बलन्स आहे. काही बाबतीमध्ये हा 100% सारखेपणा नाही. 100% रिसेम्बलन्स कुठे, असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये 100% सारखेपणा नाही. एक लक्षात घ्या, आई वडील आणि मुलं यांच्यामध्ये जर आपण आई वडील आणि मुलं यांच्याकडनं जर काही आपल्याकडे येत असेल तर ते म्हणजे जीन, बरोबर आहे की नाही. काय, जीन. आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की आई वडिलांमध्ये आणि मुलामध्ये जे काही रिलेशन आहे हे फक्त जेनेटिक लेवल पुरतं मर्यादित आहे. कशापुरतं,
जेनेटिक लेवल पुरतं मर्यादित आहे. म्हणजे मी तुम्हाला एकदा सांगितले होतं, तुम्ही जर आज घरी जाऊन तुमच्या आई वडिलांना बोलले की तुम्हीच आमचे आई वडील आहे, याला पुरावा काय? बरोबर आहे. तुम्ही जर घरी गेले आणि आई वडिलांना बोलले की तुम्हीच आमचे आई वडील आहे, याला पुरावा काय? त्यांच्याकडे पुरावा नाही, कारण त्यांनी डीएनए अनालिसिस केलं नाही. एक तर डीएनए टेस्ट करावी लागेल, बरोबर आहे का? फक्त जेनेटिक लेवलला त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये काय सारखे आहे. म्हणजे एकतर त्यांच्याकडे पुरावा नाही किंवा एकतर त्यांच्याकडे पुरावा असला पाहिजे, नाहीतर ही दुनिया ऍक्सेप्टन्सवर चालते. ऍक्सेप्टन्सवर म्हणजे माना की तुम हमारे पॅरेंट्स हो, बस. याच्या पलीकडे काय आहे का? नाही. असं म्हणायचं नाही. शेवटी मार खायची लक्षणं राहायचे त्यांच्या घरीच, बरोबर आहे का? तर ऑफस्प्रिंग त्यांच्या पॅरेंट बरोबर रिझेम्बलन्स दाखवत आहे आणि त्यांच्यामध्ये सुद्धा काय रिझेम्बलन्स आहे, ते सुद्धा काय तर एक दुसऱ्यासारखे आहे. पण आता हा जो रिझेम्बलन्स आहे म्हणजे मुद्दा असा आहे की से आर दे आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स, से आर दे एक्झॅक्टली आयडेंटिकल, आर दे एक्झॅक्टली आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स. हा प्रश्न निर्माण होतो, साहजिक आहे की बॉस जर सारखेपणा आहे तर मग 100% सारखेपणा आहे का? आर दे एक्झॅक्टली आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स? किंवा दुसरा प्रश्न काय आहे की से वेदर दे आल्सो शोज व्हेरिएशन्स, दे आल्सो शोज व्हेरिएशन्स. दीज आर दी टू क्वेश्चन्स. आता पहिला प्रश्न काय विचारतोय बघा की जर आपण आई वडील आणि मुलामध्ये सारखेपणा आहे असं कन्सिडर केलं तर मग आई वडील आणि मुलं एकमेकांची एक्झॅक्ट कॉपी आहेत का? एक्झॅक्टली आयडेंटिकल आहेत का? मुलं त्यांच्या आई वडिलांशी एक्झॅक्टली आयडेंटिकल आहेत का? तर या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे नो, नाही. दुसरा प्रश्न काय विचारत आहे? वेदर दे आल्सो शोज व्हेरिएशन्स? यस, दे शोज व्हेरिएशन. आता व्हेरिएशन काय आहे ते आपण पुढे पाहणार आहोत, पण याच्या अगोदर तुम्ही बघा, when we made minute observation of some of the animals which are found in our surrounding medium. आणखी तुम्ही जर आपल्या भोवती असणारे एनिमल्स यांचं बारकाईने ऑब्झर्वेशन केलं तर तुम्ही बघा से आपण वाटलं तर एक्झाम्पल घेऊया. इफ वी ऑब्झर्व पप्स which are produced by dog, kittens which are produced by cat. आता यांचं आपण मायन्यूट ऑब्झर्वेशन केलं. कुत्र्याची पिल्लं जी आहेत त्यांना आपण पप्स म्हणतो, मांजरीची पिल्लं जी आहेत त्यांना आपण किटन्स म्हणतो. आपल्याला काय करायचंय? यांचं बारीक ऑब्झर्वेशन करायचंय. बारीक ऑब्झर्वेशन कशासाठी करायचंय? किंवा हे जे पप्स किंवा किटन्स आहेत यांचं आणि यांच्या पॅरेंटचं रिझेम्बलन्स एक्झॅक्टली आयडेंटिकल आहे, किंवा ही जी मांजरीची समजा 4, 5, 5, 6 पिल्लं आहेत ही 100% एक दुसऱ्यासारखी आहेत का? तर यांचं जर आपण मायन्यूट ऑब्झर्वेशन केलं तर वी डेफिनेटली फाइंड डिफरन्सेस. ही मांजरीची 5, 6 पिल्लं आहेत यांच्यामध्ये सगळ्यामध्ये 100% सारखेपणा नाही, किंवा कुत्र्याची 5, 6 पिल्ली आहेत यांच्यामध्ये सुद्धा 100% सारखेपणा नाही. म्हणजे आपल्याला दोन्ही प्रश्नाचं उत्तर मिळालं की हे एक्झॅक्टली आयडेंटिकल आहेत का? कुत्र्याची 5 पिल्लं त्याच्या पॅरेंट्सचे एक्झॅक्टली आयडेंटिकल आहेत का? नाही. मांजरीची पिल्लं कॅटचे एक्झॅक्टली आयडेंटिकल आहेत का? नाही. म्हणजे ते जर एक्झॅक्टली आयडेंटिकल नाही तर मग दुसऱ्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळतंय की दे शोज व्हेरिएशन, मीन्स दे शोज डिफरन्सेस आल्सो, दे शोज डिफरन्सेस आल्सो. आता इथपर्यंत लक्षात आलं. पण सी हिअर वी कॅन से दॅट but dog always produce pups, then cat always produce kittens. Mango seed, if it is sown in moist soil, then it grows into mango plant. Then human beings they give birth only to the human child.
only to the human child or human baby, and this ability of an organism to produce its own kind, it is called as like beget like tendency. काय म्हणतो आपण? लाईक बिगेट लाईक टेंडन्सी. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. काय म्हणतो आपण की असं जरी असले 100% सारखे नाही, एक दुसऱ्यापेक्षा वेगळे आहे, त्यांच्यामध्ये व्हेरिएशन्स आहेत, पण डॉग ऑलवेज प्रोड्यूसेस pups, then cat always produces kittens. Mango seed, if it is sown in soil, then it develops into mango plant. आणि human beings, it gives birth only to the human being. म्हणजे 4 एक्झाम्पल जर आपण पाहिले तर याच्यावरून असं लक्षात येते का प्रत्येक जीव स्वतः सारखा नवीन जीव काय करतोय, जन्माला घालतोय. आणि मग ही जी टेंडन्सी आहे टू प्रोड्यूस यंग लाईक देम, दिस इज कॉल्ड ॲज लाईक बिगेट लाईक टेंडन्सी. म्हणजे आपण बघतो का नाही आपल्या अवतीभोवती असं एखादं एक्झाम्पल मला सांगा की कुत्र्यानं मांजरीची पिल्लं जन्माला घातली, झालंय का? नाही. कुत्र्याच्या पोटी कुत्र्याची पिल्लं जन्माला, बरोबर आहे नाही? वाघाला जन्माला घातला का वाघाला सिंहाची पिल्लं होत आहे? अजून तर नाही, आता उद्याचं काय होईल काही सांगता येत नाही. तर मग लाईक बिगेट लाईक लक्षात आलं नाही, इथपर्यंत लक्षात आलं. आता बघा आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आहे इनहेरिटन्स, आणि नंतर आपल्याला पाहायचंय व्हेरिएशन. आता इनहेरिटन्स बद्दल बोलायचं झालं तर फर्स्ट वी विल डिस्कस इनहेरिटन्स, किंवा यालाच आपण काय म्हणतो, दिस इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. इनहेरिटन्सला दुसरा पर्यायी शब्द आपण काय वापरतो, हेरिडिटी. मग हेरिडिटी म्हणजे काय? हेरिडिटी इनहेरिटन्स सेम आहे. दिस इज ट्रान्समिशन ऑफ characters from one generation to next generation. Transmission of characters from one generation to next generation, it is called as heredity, किंवा याला आपण इनहेरिटन्स म्हणतो. म्हणजे अनुवंशिकता आहे. मला जर माझ्या आई वडिलांकडून काही मिळालं असेल तर मला काय मिळाले, त्यांचे कॅरेक्टर्स मिळाले. मी जर माझ्या मुलांना काही देत असेल तर काय करतोय, कॅरेक्टर त्यांच्याकडे ट्रान्सफर करतो. मग हे कॅरेक्टर एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे इनहेरिट करणे, ट्रान्सफर करणे, ट्रान्समिट करणे, याला आपण काय म्हणतो, दॅट इज कॉल्ड हेरिडिटी और इनहेरिटन्स. डेफिनेशन लक्षात आली? Transmission of characters from one generation to the next generation, that is called as heredity. Then see second one, that is called as variation. Variation म्हणजे differences, variety. आपण बोलताना म्हणतो ना, जरा खायला व्हरायटीचा फूड मटेरियल असलं पाहिजे. तुम्ही एखाद्या लग्नाच्या कार्यक्रमात गेलं तर जरा बोलता बोलता माणूस म्हणतो डान्समध्ये जरा व्हेरिएशन राहू द्या. म्हणजे थोडक्यामध्ये काय की व्हेरिएशन म्हणजे व्हरायटी, डिफरन्सेस काय डिफरन्स. तर मग व्हेरिएशन म्हणजे काय की सी द डिफरन्सेस बिटवीन parents and their offsprings as well as among offsprings of same parents. Differences between parents and their offspring. आई वडील आणि त्यांच्या मुलांमधला जो डिफरन्स आहे, आई वडील आता आपण पाहिलं, आई वडील आणि मुलं 100% सारखी आहेत का? अजिबात नाही. कारण त्यांचे कॅरेक्टर मुलामध्ये काय होत आहेत, मिक्स होत आहेत. हा, काही बाबतीमध्ये सारखेपणा आहे.
पण आई वडील आणि मुलामधला जो डिफरन्स आहे याला आपण व्हेरिएशन म्हणतो. किंवा तुम्ही असं कन्सिडर करा की तुमच्या घरामध्ये तुम्ही 14 जण बहीण भाऊ आहे, 2 बहिणी आहेत, 2 भाऊ आहेत. ही सगळी चारही तुम्ही बहीण भाऊ सारखे आहात का? नाही, तुमच्यामध्ये वेगळेपणा आहे. काय वेगळेपण म्हणजे आई वडील आणि मुलामध्ये जो वेगळेपणा आहे किंवा एकाच आई वडिलांच्या मुलामध्ये जो वेगळेपणा आहे याला आपण काय म्हणतो? इट इज कॉल्ड ॲज व्हेरिएशन. आलं लक्षामध्ये? आणि व्हेरिएशन असेल तरच ते काय आहे? इट इज रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्यूशन. आपण पुढे पाहणार आहोत. आता दोन्ही पॉईंट क्लिअर झाले, हेरिडिटी आणि व्हेरिएशन. हेरिडिटी आणि व्हेरिएशन. आता याच्या पुढे आपल्याला आणखी एक टर्म पाहिजे, दॅट इज कॉल्ड ॲज जेनेटिक्स. दॅट इज कॉल्ड ॲज जेनेटिक्स. आता जेनेटिक्स इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी which deals with heredity and variation. See, branch of biology which deals with heredity and variation. It is called as जेनेटिक्स. म्हणजे बायोची अशी ब्रँच का ज्याच्यामध्ये हेरिडिटी आणि व्हेरिएशन याची स्टडी केली जाते, ज्याच्यामध्ये हेरिडिटी आणि व्हेरिएशनचा अभ्यास केला जातो, त्याला आपण काय म्हणतो? दॅट इज कॉल्ड ॲज जेनेटिक्स. दॅट इज कॉल्ड ॲज जेनेटिक्स. अँड सेम टर्म जेनेटिक्स it was coined by William Bateson. Term genetics it was coined by William Bateson in 1906. मग जेनेटिक्स ही टर्म कुणी दिली? जेनेटिक्सचे नाव कुणी दिलं? तर नेम जेनेटिक्स इट वॉज सजेस्टेड बाय और टर्म जेनेटिक्स इट वॉज coined by William Bateson in 1906. In 1906. आतापर्यंत आपण जेवढं पाहिलं याच्यावरून तुमच्या एक लक्षात आले की आई वडिलांचे गुणधर्म मुलाकडे म्हणजे पुढच्या पिढीकडे काय होत आहे? इनहेरिट होत आहे, पुढच्या पिढीकडे ट्रान्सफर होत आहे. पण हे पहिल्यांदा जर कोणी सांगितलं असेल ते पहिल्यांदा सांगितलं होतं ग्रेगर जॉन मेंडेलनं. ग्रेगर जॉन मेंडेलनं. म्हणून आपण असंही म्हणू शकतो की फर्स्ट सायंटिफिक एक्सप्लेनेशन regarding inheritance it was given by John Gregor Mendel. See, first scientific explanation regarding inheritance or heredity. It was given by Gregor John Mendel. म्हणजे पहिलं जे सायंटिफिक एक्सप्लेनेशन आहे रिगार्डिंग दी हेरिडिटी और इनहेरिटन्स, it was given by Gregor John Mendel. And see, Gregor John Mendel conducted experiment on garden pea plant. He conducted experiment on garden pea plant. यानं काय केलं? ही आनुवंशिकता किंवा आनुवंशिक गुणधर्म एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जसे ट्रान्सफर होतात याच्यासाठी काय केलं? यानं पहिल्यांदा सायंटिफिक एक्सप्लेनेशन दिलं. काय? सायंटिफिक. आणि कुणाच्या माध्यमातून त्यानं गार्डन पी प्लांट वरती वाटाण्याच्या झाडावरती काय केलं? एक्सपेरिमेंट कंडक्ट केला. आणि तोही कसा? सायंटिफिक मॅनर मध्ये. कसा? सायंटिफिक मॅनर मध्ये. आणि मग याच्यावरती एक्सपेरिमेंट कंडक्ट केल्यानंतर त्यानं जे काही ऑब्झर्व केलं ते काय केलं?
प्रिन्सिपलच्या फॉर्म मध्ये दिलं. काय केलं? प्रिन्सिपलच्या फॉर्म मध्ये. मीन्स ही प्रपोज्ड प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स. ही प्रपोज्ड प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स. आणि हे जे प्रिन्सिपल्स आहेत यांना आपण काय म्हणतो? दीज आर कॉल्ड ॲज मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स. मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स म्हणजे जे काही त्याने एक्सपेरिमेंट कंडक्ट केला त्याच्यावरनं त्याचं जे काही कन्क्लुजन आहे ते कन्क्लुजन त्यानं काय केलं? प्रिन्सिपलच्या फॉर्म मध्ये दिलं. आणि हेच प्रिन्सिपल्स म्हणजे त्यांना आपण आज काय म्हणतो? मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स. मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स. आणि याचं जे इपोक मेकिंग वर्क आहे, से हिज epoch making work is called as Mendelism. It is called as Mendelism. शतकातलं सर्वोत्कृष्ट काम त्याने केलंय. आलं लक्षामध्ये? त्याचं जे इपोक मेकिंग वर्क आहे. आणि एक लक्ष, कारण त्यानं पहिल्यांदा सांगितलं कॅरेक्टर एकमेकांकडनं कसे ट्रान्सफर होतात. आणि तेही कधी सांगितलं? जेव्हा मिओसिसची डिस्कवरी नव्हती, जेव्हा मायटोसिसची डिस्कवरी नव्हती, जेव्हा क्रोमोझोमची डिस्कवरी नव्हती. म्हणजे आपण जे म्हणतो ना, मेंडेल वॉज मच अहेड ऑफ टाइम. काळाच्या पुढचा होता. का? तर जे काही त्याने कॅरेक्टर एकाकडून दुसऱ्याकडे जसे ट्रान्सफर होतात ते सांगितलं केव्हा? जेव्हा मिओसिस नव्हतं, मायटोसिस नव्हतं, क्रोमोझोम नव्हते, मायक्रोस्कोपची डिस्कवरी नव्हती, तेव्हा त्यानं सांगितलं. म्हणून काय म्हणतो? ही वॉज मच अहेड ऑफ टाइम. तर त्यानं जे लॉज मांडले, ऍक्च्युअली त्यानं मांडले नाही, पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. तर त्याला आपण मेंडेल्स लॉज म्हणतो. आणि त्याचं जे इपोक मेकिंग वर्क आहे, शतकातलं सगळ्यात बेस्ट काम जर ते मेंडेल्स आहे, म्हणून त्याला आपण मेंडेलिझम म्हणतो. काय म्हणतो? मेंडेलिझम म्हणतो. आणि सी thus we can say that he laid foundation of genetics. He laid foundation of genetics, and that is why he is regarded as father of genetics. He is regarded as a father of genetics. म्हणजे त्यानं जेनेटिक्सचा पाया घातला. आलं लक्षामध्ये? त्यानं जेनेटिक्सचा पाया घातला. आणि म्हणून आपण काय म्हणतो? ही इज रिगार्डेड ॲज अ फादर ऑफ जेनेटिक्स. मेंडेलला आपण जेनेटिक्सचे पितामह म्हणतो. काय म्हणतो? मेंडेलला आपण जेनेटिक्सचे पितामह म्हणतो. म्हणजे जे काही जेनेटिक्सचा पाया जर कोणी घातला असेल तर तो म्हणजे ग्रेगर जॉन मेंडेलनं एक्सपेरिमेंट कंडक्ट केला गार्डन पी प्लांट वरती. आलं लक्षामध्ये? मग आता मला सांगा, हा टॉपिक इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन या मेंडेलच्या प्रिन्सिपल भोवती फिरतोय. तर मग आपल्याला काय करावं लागेल? मेंडेल बद्दल आपण थोडी माहिती घेऊया. कारण हा टॉपिक जर आपल्याला मेंडेलच्या भोवती फिरतोय, मग मेंडेल नेमका कोण होता हे तर पाहायला लागेल. मग आपण थोडं मेंडेल बद्दल जाणून घेऊया, किंवा या माणसानं नेमकं जेनेटिक्स मध्ये काय केलंय की ज्याच्यामुळे त्या व्यक्तीला जेनेटिक्सचा पितामह म्हणून ओळखलं जाते. तर थोडक्यामध्ये आपण त्यांचा आपल्याला परिचय पाहायचा आहे. ग्रेगर जॉन मेंडेल. आता ऍक्च्युअली ग्रेगरच्या पूर्वी काही ठिकाणी फादर सुद्धा लावतात. कारण ग्रेगर जॉन मेंडेल हे चर्च मध्ये प्रेस्ट म्हणून काम करत होते. 1822 1822 मध्ये जन्म झाला आणि 1884 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आता हे जे ग्रेगर जॉन मेंडेल आहे, से was born on 22nd July 1822 in a family of poor farmer. In a family of poor farmer in a village of Austria. In
अ विलेज ऑफ ऑस्ट्रिया ही सेपरेट कंट्री आहे. आलं लक्षामध्ये? सेपरेट. 22 जुलै 1822. 22 कॉमन आहे. 22 जुलै 1822 अगदी एका गरीब शेतकऱ्याच्या घरामध्ये खेडे गावामध्ये ऑस्ट्रिया या कंट्रीमध्ये, ऑस्ट्रियामध्ये ऍक्च्युअली एक शहर आहे ज्याचं नाव दिले त्यांनी मोराविया. काय आहे? मोराविया. आलं लक्षामध्ये? आणि सेन्सबर्ग हे त्यांच्या विलेजचं नाव आहे. बरोबर आहे? म्हणजे कंट्री म्हणलं तर ऑस्ट्रिया, मोराविया हे त्यांचं स्टेट आहे. आणि तिथे एका खेड्यामध्ये, जसं आपण थोडं डिटेल पत्ता सांगतो ना, म्हणजे जसं तुम्ही जर बाहेर गेलात अमेरिकेमध्ये, तुम्ही असं थोडंच म्हणणार आम्ही नगरला जन्मलो. तिथे जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय म्हणणार? मी भारतात जन्मलोय. भारतात त्या व्यक्तीला जर माहित असेल भारतातलं, तर ते म्हणणार भारतात कुठे जन्मलाय? तर तुम्ही म्हणाल भारतात महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र स्टेटमध्ये. महाराष्ट्रामध्ये नेमकं कुठं? तर तुम्ही नगरमध्ये. नगरमध्ये कुठे म्हणलं तर तुम्ही तालुका सांगाल, जामखेड, पारनेर वगैरे, असं थोडं डिटेलमध्ये. आलं लक्षामध्ये? तर एवढं लक्षात ठेवा, ऑस्ट्रियामध्ये 22 जुलै 1822 मध्ये काय झाला? याचा मेंडेलचा जन्म झाला. ग्रॅज्युएशन नंतर काय केलं ना? आफ्टर ग्रॅज्युएशन he started work as a priest in Augustinian monastery. जे चर्च आहे का नाही, या चर्च मध्ये काय केलं त्यांनी? ऑगस्टिनियन मोनास्टरी नावाच्या चर्च मध्ये ग्रॅज्युएशन नंतर मेंडेलनं प्रेस्ट म्हणून, धर्मगुरू म्हणून काय केलं? काम करायला सुरुवात केली. मेंडेल मुळात हुशार होता. नंतर काय केलं? त्या चर्चनं निर्णय घेतला की याच्याकडनं याला हायर स्टडीजसाठी पाठवायचं आहे. मग लॅटर ऑन ही वॉज सेंट टू विएन्ना युनिव्हर्सिटी फॉर higher studies in mathematics, then physics and natural sciences. खूप महत्वाचा पॉइंट आहे बघा. 1822 ला जन्म झाला, ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, काम काय म्हणून सुरू केलं? प्रेस्ट. त्याच्यानंतर काय केलं? तिथली जी चर्च आहे या चर्चनं जॉन मेंडेलला विएन्ना युनिव्हर्सिटीमध्ये पाठवलं. कशासाठी? हायर स्टडीज. आता या हायर स्टडी त्यानं कशामध्ये केली? मॅथेमॅटिक्स, फिजिक्स आणि नॅचरल सायन्स. बायोलॉजी मध्ये नाही, तेव्हा बायोलॉजी नव्हती. बायोलॉजी ऍक्च्युअली जन्माला घातलीच कुणी? मेंडेलनं. हे लक्षात घ्या बघा. तेव्हा नॅचरल सायन्स होतं, तेव्हा बायोलॉजी नव्हती. बायोलॉजी जन्माला घातली मेंडेलनं. तर या 3 सब्जेक्ट मध्ये हायर स्टडी साठी काय केलं? गेला. नंतर काय केलं? सेम ऑन रिटर्न याने कंप्लीट स्टडी केले. ऑन रिटर्न ही स्टार्टेड his work as priest and teacher. पण परत आल्यानंतर याने काय केलं? त्या चर्च मध्ये प्रेस्ट म्हणून काम सुरू केलं. आणि चर्चच्या बाजूला चर्चचीच एक शाळा होती. या शाळेमध्ये त्याने शिक्षक म्हणून सुद्धा काय केलं? काम सुरू केलं. म्हणजे सुरुवात त्याने प्रेस्ट मधून केली, नंतर विएन्ना युनिव्हर्सिटीमध्ये हायर स्टडी केली, आणि त्याच्यानंतर परत आल्यानंतर त्याने काय केलं? प्रेस्ट आणि टीचर म्हणून काम करायला सुरुवात केली. आणि मेंडेलचे जे हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट आहेत गार्डन पी प्लांट वरती 1856 ला सुरू केले. In 1856 he began his famous hybridization experiments on garden pea plants. कधी सुरुवात केली? 1856 मध्ये
त्याने पी प्लांट वरती हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट सुरू केले. Then same in 1865 he completed his work. कधी कंप्लीट केलं? 1862. म्हणजे साधारणतः 9 वर्षे लागली. किती? 9 वर्षे लागली 1865 मध्ये. And same in 1866 he got published it. He got published it at Annual History Society, Annual Proceeding of Natural History Society of Broome. म्हणजे त्याने जे काही केले या 9 वर्षात हे त्याने 1866 मध्ये काय केलं? पब्लिश केलं. काय केलं? पब्लिश केलं. आता मला सांगा, मी जर एखाद्या गोष्टीवरती काम केलेलं असेल, मी जर एखाद्या गोष्टीवरती रिसर्च केला असेल, तर तो मला कुणासमोर तरी मांडला पाहिजे का नाही? कुणाला तरी तो माहीत पडला पाहिजे. तर ॲन्युअल प्रोसिडिंग जे आहेत नॅचरल हिस्ट्री सोसायटी ब्रून मधले, आता ब्रून हे एक शहर आहे, पण त्याचं नाव सध्या झेकोस्लोवाकिया आहे. ब्रून जरा उच्चारायला वेगळं वाटतं ना, ब्रून, म्हणून त्यांनी ते नाव बदललं आणि झेकोस्लोवाकिया ठेवलं. तर तिथे काय केलं त्यांनी? हे काम पब्लिश केलं. म्हणजे 1856 ला सुरू केलं, 65 ला कंप्लीट केलं आणि 66 ला काय केलं? ही गॉट पब्लिश्ड इट. अशा पद्धतीने याने काम केलं आणि मेंडेलची डेथ झाली 1884 ला. कधी? 1884 ला. Here we can say that unfortunately Mendel died in 1884. Say unfortunately Mendel died in 1884. He was highly respected. He was highly respected as priest and teacher. Priest and teacher, but remains unrecognized. Remains unrecognized as a scientist. मेंडेलचं दुर्दैव म्हणा. मेंडेलचं काम 1866 मध्ये झालं. त्याच्यानंतर साधारणतः 18 वर्षात, म्हणजे 1884 मध्ये मेंडेलची काय झाली? डेथ झाली. मेंडेलचं दुर्दैव बघा, एवढं मोठं काम केलं पण त्याला सायंटिस्ट म्हणून मान्यता मिळाली. सायंटिस्ट म्हणून तो कुणाला माहीत नव्हता. फक्त प्रेस्ट अँड टीचर म्हणून त्याला मान्यता मिळाली. ही वॉज हायली रेकग्नाइज्ड, ही वॉज हायली रिस्पेक्टेड as priest and teacher, but remains unrecognized as a scientist. म्हणजे त्याला प्रेस्ट आणि टीचर म्हणून ओळख मिळाली, पण सायंटिस्ट म्हणून मेंडेलला काय झाले नाही? ओळख मिळाली नाही. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. यदा कदाचित मेंडेलने जो काही स्टॅटिस्टिकल डाटा अनालिसिस साठी वापरला होता, तो त्या काळच्या सायंटिस्टला तो कळण्या इतपत त्यांची कुवत नव्हती असं काही जणांचं म्हणणं. काही जणांचं म्हणणं असं आहे की जिथं त्यानं नॅचरल हिस्ट्री सोसायटी समोर त्याचं काम मांडलं, तेव्हा तिथली जी कमिटी होती, ज्या कमिटी पुढे त्यांनी काम मेंडेलनं प्रेझेंट केलं, तर मेंडेल प्रत्येक गोष्ट समजून सांगत होता आणि त्याच्यामध्ये एकच शब्द वापरत होता, पुन्हा पुन्हा ऍक्टर. म्हणजे जसं की मेंडेल त्यांना समजून सांगत होता की काही पी प्लांट टॉल आहेत, काही पी प्लांट डॉर्फ आहेत, त्यांची हाईट कमी आहे. त्याचं कारण जे टॉल आहे त्यांच्यामध्ये फॅक्टर आहे, जे डॉर्फ आहे त्यांच्यामध्ये फॅक्टर नाही. काही फ्लावर कलर्ड आहेत, काही व्हाईट आहेत. जे कलर्ड आहेत त्यांच्यामध्ये फॅक्टर आहे आणि जे कलर्ड नाही त्याच्यामध्ये फॅक्टर नाही. प्रत्येक गोष्ट समजून सांगताना मेंडेल काय करायचा? हा वर्ड वापरायचा फॅक्टर.
मग तिथं जे एक्सपर्ट फॅकल्टी होती त्यांनी विचारलं की बाबा मेंडेल तू प्रत्येक वेळेस फॅक्टर आहे नाही सांगतो. अरे बाबा नेमका फॅक्टर म्हणजे काय? आता हाच फॅक्टर मेंडेलला काय वानगडे सांगता आला नाही, एक्सप्लेन करता आला नाही. त्यांनी मेंडेलचं काम काय केलं, बाजूला ठेवून दिलं, म्हणजे ठीक आहे राहू. म्हणजे त्यांनी रिजेक्ट केला अशातला भाग नाही. तर त्यांना ते समजलं नाही आणि मेंडेलला त्यांना समजून सांगता आलं नाही. म्हणून काय झालं की ते मेंडेलनं जे काही काम केलं त्यांनी बाजूला ठेवलं. दुसरं एक कारण त्याला सांगितलं जाते की जेव्हा ॲन्युअल प्रोसिडिंगच्या समोर मेंडेल त्याचं काम प्रेझेंट करणार होता, तिथेच डार्विन नावाचा खूप मोठा सायंटिस्ट की ज्याचं जगभर नाव होतं, त्या डार्विनला पेपर पब्लिश करायचे होते. म्हणजे साधारणतः सगळा फोकस जो होता, कारण हा मेंडेल कुणाला सायंटिस्ट आहे हे माहीत नव्हतं आणि डार्विन सायंटिस्ट आहे सगळ्याला माहीत होतं. म्हणून सगळा फोकस लोकांचा कुणाकडे होता, डार्विनकडे. कुणाकडे? डार्विनकडे. मी तुम्हाला एकदा एक्झाम्पल सांगितलं होतं की अशी कल्पना करा म्हणलं होतं किंवा मी इथं तुम्हाला शिकवतोय, मी तुम्हाला समजा मी भाषण बघतोय असं विचार करा. मी शिकवतोय, तुम्ही बसलाय, तुम्ही माझं ऐकून घेताय. पण मी तुम्हाला म्हणलं की अचानक जर हॉलमध्ये बाहेरून करीना कपूर आली, कतरिना कैफ आली किंवा अक्षय कुमार आला किंवा सलमान खान आला, यांच्यापैकी कुणी आलं, तुम्ही माझं ऐकून घ्याल का? नाही. तुमचा सगळा फोकस कुणाकडे असणार? त्यांच्याकडे. बरोबर आहे का नाही? तसं तिथल्या कमिटीतल्या लोकांचा सगळा फोकस डार्विनकडे होता. आणि दुर्दैव बघा की मेंडेलनं जे काही काम केलं हे सगळ्या जगाने ऍक्सेप्ट केलं आणि डार्विनच्या मेजॉरिटी थेरीज रिजेक्ट आहेत. काय आपण इव्होल्युशन मध्ये पुढे शिकणारच आहोत, मी तिथे तुम्हाला सांगेन. म्हणजे ज्याच्यावरती फोकस होता त्याला जगाने रिजेक्ट केलं आणि ज्याच्यावरती लोकांचा फोकस नव्हता त्याला अख्ख्या जगाने ऍक्सेप्ट केलं. पण त्याला काय व्हावं लागलं, यासाठी त्याला मरावं लागलं. मेंडेल 1884 मध्ये मेला. सायंटिस्ट म्हणून त्याला ओळख मिळाली नाही. पण त्याच्या मृत्यूनंतर बरोबर 16 वर्षात इन 1900 three scientists rediscovers Mendel's work. And these three scientists, these are, first one is Hugo de Veris from Poland. Then second one, that is Karl Lorenz from Germany. And third one, that is Erich Siermark from Austria. आता हा शब्द खूप महत्वाचा आहे. 16 years after his death, 1884 ला डेथ झाली. बरोबर 1900 मध्ये तीन सायंटिस्ट आहेत. या तीन सायंटिस्टने काय केलं, मेंडेलचं वर्क रिडिस्कवर केलं. थ्री सायंटिस्ट रिडिस्कवर्ड मेंडेल्स वर्क. आता इंडिपेंडंटली आपण एक शब्द आणखी वापरूयात वाटलं तर, इंडिपेंडंटली खूप महत्वाचा शब्द आहे. इंडिपेंडंटली काय म्हणतो, कारण ह्युगो डी वेरिस काय करतोय हे कार्ल कोरेन्सला माहित नाही. कार्ल कोरेन्स काय करतोय हे एरिक शेअरमार्कला माहित. ऍक्च्युअली हे तीन वेगवेगळ्या कंट्रीमध्ये, हॉलंड, जर्मनी, ऑस्ट्रिया, तीन वेगवेगळ्या कंट्रीमध्ये हे कुठल्या सब्जेक्ट वरती काम करतायत हे त्यांचं अजिबात तिघाचा एकमेकाला थांग पत्ता नाही. पण तिघाचं काम एकावरती चाललंय, ते म्हणजे जे काही मेंडेलनं काम करून ठेवलंय तेच काय करतायत, रिडिस्कवर करतायत. आणि योगायोग बघा, याच्यापैकी जो कार्ल कोरेन्स आहे, या कार्ल कोरेन्सनं काय केलं, जे काही मेंडेलच्या फाइंडिंग्स आहे याच्यावरनं 3 लॉज मांडले, जे की आपल्याला पुढे शिकायचे. लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन आणि लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. म्हणजे मेंडेलचं वर्क यांनी फक्त रिडिस्कवर केलं, मेंडेलचं वर्क यांनी जगाला समजून सांगितलं, मेंडेलचं काम यांनी जगापुढे मांडलं आणि नंतर मग जगाला कळालं की मेंडेल किती ग्रेट होता. आलं लक्षामध्ये. आणि मी कायम सांगत असतो
की यांची इमानदारी आहे. नाही तर लोकांना मेंडेल माहित नव्हता, लोकांना मेंडेलनं काम काय केलं हे माहित नव्हतं. हे जर तिघांनी मिळून त्यांच्या नावावरती खपवलं असतं तर आज यांचं नाव होत असतं. पण इमानदारीने त्यांनी सांगितलं की हे आम्ही फक्त रिडिस्कवर केलंय, हे सगळं काम कुणाचं आहे, मेंडेलचं आहे. त्यांनी मेंडेलच्या नावानेच काय केलं, पब्लिश केलं. आणि आज म्हणजे हयातीमध्ये जिवंत असताना मेंडेलला सायंटिस्ट म्हणून ओळख मिळाली नाही, पण तोच मेंडेल, त्याला आपण आज फादर ऑफ जेनेटिक्स म्हणतोय. काय म्हणतोय, फादर ऑफ जेनेटिक्स. तर हा झाला या टॉपिकचा इंट्रोडक्टरी पार्ट. आपल्याला आता ऍक्च्युअल पुढच्या पिरियडला काय करायचं, टॉपिकला सुरुवात करायची.